श्रीरामपूर शहरात 11 जुलैला भर दुपारी किरकोळ कारणातून आकाश दुबैया या हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या हत्येचे पडसाद गेल्या 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहरात उमटतायत। गेल्या 3 दिवसांपासून शहर बंद ठेवत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक एकवटलेले आहेत। वाढत्या गुन्हेगारीत बेक टोळीचा हात असल्याचा आरोप श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी केल्यानंतर आता सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले। केवळ बेक टोळी नाव घेऊन आरोप करण्यापेक्षा टोळीच्या सदस्यांची नावं सांगून त्यांचा संबंध या हत्याकांडात कुठे आला हे जाहीर करण्याची मागणी केली आहे। माझ्यावर गुन्हे नव्हते मी असं सांगत नाही। माझ्यावर गुन्हे होते, निर्दोषी झालो। 16 गुन्हे, 30 गुन्हे, 25 गुन्हे, अहो निर्दोष झाले। सगळे गुन्हे निर्दोष झाले ना। 2-4 गुन्हे राहिलेले। किती गुन्हे आहेत एकूण तुमच्यावर? आता माझ्यावर 4 गुन्हे आहेत आणि पूर्वी दाखल असलेले एकूण गुन्हे? पुरा 18 गुन्हे होते। 14 गुन्ह्यामध्ये निर्दोष झाले। निर्दोष झालो। आता माझ्या भावावर 16 गुन्हे दाखवत आहेत। 16 गुन्हे, 4च गुन्हे राहिले। ज्या माणसाला हे सगळा अभ्यास आहे, आमदार आहे ना, तू सांग ना सगळ्यांची नाव। एकच बेक टोळी बेक टोळी बेक टोळी, अरे बेक टोळीचे सदस्य सांग। कोण याच्याशी निगडीत आहे? त्यांचे कॉल आहे का? कुठेतरी भेटले का? कुठेतरी प्लॅन झाला का? असे लोक असतील तर आम्हाला आरोपी करा ना।